पनवेल महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या खारघर उत्सव चौक या ठिकाणी सिडकोच्या जागेमध्ये चक्क पनवेल महानगरपालिकेनेच अतिक्रमण केलं होतं आणि तेच अतिक्रमण सिडकोने जमीनदोस्त केलेलं आहे। आपण सध्या याच परिसरामध्ये आहोत। आपण जर पाहिलं असेल समोर यामध्ये सार्वजनिक शौचालय हे उभारण्यात आलं होतं, मात्र सिडकोची कोणत्याही परवानगी ही घेतली नसल्याने पालिकेने परस्पर हे शौचालय उभारले होते आणि त्यामुळे सिडकोने ही कारवाई करत हे संपूर्ण जे शौचालय आहे जे जमीनदोस्त केलेलं आहे, त्यामुळे विरोधकांनी आता प्रशासनाला चांगलंच धाऱ्यावर धरलेलं आहे। 50 लाखहून अधिक यामध्ये खर्च झालेला आहे, त्यामुळे हा संपूर्ण भुर्दंड हा आता प्रशासनाला भरावा लागणार असल्याचा आरोप केला जातोय। कारण जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खर्च केला जातो आणि जर पनवेल महानगरपालिकेने परवानगी का घेतली नाही सिडकोची, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो। आपल्यासोबत स्वतः स्थानिक नगरसेविका आहेत। आता खरं तर अत्यंत गंभीर विषय आहे। सिडकोची परवानगी घेणं आवश्यक होतं, पालिकेने कोणाच्या दबावाखाली हे सर्व केलेलं आहे? आपण पाहतोय पनवेल महानगरपालिकामध्ये अंधाधुंद कारभार चालू आहे। कुठलीही परमिशन न घेता फक्त एक कोणीतरी हारलेला जो उपाध्याय नावाचा नगरसेवक आहे त्याने प्रपोजल आणलं होतं, ते मान्य करून महापालिकेने कुठली शहानिशा न करता परमिशन न घेता टेंडर पास केले, कॉन्ट्रॅक्टर अलॉट पण केला। अलॉट केल्यानंतर इथं बांधकाम सुरू पण झालं। बांधकाम सुरू झाल्यानंतर पहिला स्लॅबही पडला होता। त्याच्यानंतर सिडकोने पाहिलं की अतिक्रमण केलेलं आहे आमच्या जागेवरती, सिडकोने बांधकाम तोडून टाकलं। असे 10-12 ठिकाणी मला वाटतं प्रपोजल त्यांचं आहे गेलेलं आहे। तर अशा पद्धतीने महापालिका कारभार करते। आपल्या जनतेकडून जबरदस्तीने टॅक्स वसूल करून हा पैसा अशारित्या ठेकेदाराची खिशे भरण्यासाठी वापरला जातोय। एवढंच नव्हे तर आपण पाहाल तर हिरानंदिनी कॉम्प्लेक्स जो आहे त्याच्या समोर पण आधी रोड होता, तिथे गाड्या पार्क व्हायच्या आणि गाड्यांची रेल्वे चालू असते। तो प्राईम लोकेशन आहे आपल्या खारघरचं आणि एंट्रन्स पॉइंट आहे। त्या ठिकाणीही फक्त ठेकेदारांना ठेके मिळावा ह्या उद्देशाने तिथे फुटपाथ बांधतायत, बसायला जागा करतायत। गरज नाहीये ना, ऑलरेडी जागा होती बसायला, तिथे फुटपाथची गरज नव्हती कारण गाड्या पार्किंग जागा नाहीये। हिरानंदिनी कॉम्प्लेक्स आपण पाहाल तर खूप मोठा कॉम्प्लेक्स आहे, तिथे भरपूर लोक येतात, यंगस्टर्स येतात, बसतात उठतात। त्या ठिकाणी कट्टे बांधलेले होते सिडकोने ऑलरेडी, ते सगळं तोडून महापालिका फक्त आपल्याला ठेकेदारी मिळावी त्यासाठी त्या उद्देशाने ते केलेलं आहे। आणि ठेकेदारी कुणाला मिळालेली तर TIPL कंपनी, जे आमदार प्रशांत ठाकूर यांची घरची कंपनी आहे, त्याला ती ठेकेदारी मिळालेली आहे। त्यांचे खिशे भरावे म्हणून महापालिका अशी प्रकारची बांधकामं करते। जिथे गरज आहे तिथे कामं करत नाही। आपण वारंवार सांगतोय की ड्रेनेज लाईन तुटलेले आहेत, तुम्ही ते कामं करा, झाकण तुटलेले आहेत, तुम्ही ते कामं करा, गार्डन डेव्हलप करा, ते काम महापालिका करत नाही, अशी कामं करते। या शौचालय बांधण्यासाठी इतकी घाई कशासाठी होती प्रशासनाला आणि किती खर्च आला असेल तब्बल? हे जे प्रपोजल आहे ऑलमोस्ट 2,34,00,000चं आहे। तर अशा पद्धतीने घाई म्हणजे फक्त ठेकेदारांचे खिशे भरण्यासाठी त्यांनी आवर्जून कोणाला न विचारता गपचूप काम सुरू केली होती। आणि ही कामं आमच्या निवडणुकीपूर्वी झालेली मंजूर झालेली कामं आहेत, जी काल आतापर्यंत चालू होती। तर सिडकोच्या जागेत हे अतिक्रमण केलेलं आहे, सिडकोने तोडलेला आहे। आता हा जो एवढा खर्च आलेला आहे तो कोणाला भरावा लागणार? आता मी अशीच मागणी केलेली आहे की ज्या प्रपोजल वरती ज्यांनी सही केल्या होत्या, आयुक्त साहेब असतील, उपायुक्त साहेब असतील, त्यांच्या अंडर आणखी कोणी उपायुक्त ऍडिशनल अतिरिक्त आयुक्त असतील, सर्वांनी मिळून हे कामाची भरपाई करावी, ह्या पैशांचा भरपाई करावी। जनतेचा पैसा आहे जो अशा पद्धतीने वाया गेलेला आहे, त्याची भरपाई नक्कीच ज्यांनी प्रपोजल सह्या केल्या होत्या त्यांच्या पगारातून हा पैसा कट व्हावा। ही पगार त्यांच्या पगारातून ही पैसे काढण्यात यावे आणि आमचे पैसे वाचवण्यात यावे। नक्की जर आपण पाहिलं असेल तर आता सिडको तर्फे हे जे जमीनदोस्त करण्यात आलेला आहे, मात्र हा जो भुर्दंड येणार आहे तो नक्कीच प्रशासनाने भरावा किंवा आयुक्तांनी परवानगी दिली असेल त्यांनी भरावा, अशी मागणी नगरसेविका लीना गरड यांनी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरजसह मी आकांक्षी देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।